पंढरपूर येथे गोपाळकाला गोड झाला, गोपाळाने गोड केला या जयघोषात अवघी श्रीकृष्ण नगरी म्हणजेच गोपाळपूर नगरी लाखो वारकऱ्यांच्या गजरानं दुमदुमून गेली. ज्ञानेश्वर माऊली तुकारामाच्या गजरात गोपाळपुरात मानाच्या पालख्यांसह सर्व संतांच्या पालख्या दाखल झाल्या आणि गोपाळकाला केल्यानंतर श्री विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी विठ्ठल मंदिरात आल्या. मानाच्या पालख्यांनी विठ्ठलाचं दर्शन घेतलं आणि परतीचा प्रवास सुरू केला. पौर्णिमेच्या दिवशी परंपरेनुसार गोपाळपूर येथे मानाची अंमळनेरकर महाराजांची दिंडी काल्याच्या उत्सवासाठी पहाटे 4 वाजता भगवान श्रीकृष्ण मंदिरात दाखल झाली. त्यानंतर भजन झालं, तर शेगावच्या संत गजानन महाराज पालखीचे पहाटे 5 वाजता गोपाळपुरात आगमन झालं. पहाटेपासून एका मागोमाग एक अशा विविध सुमारे 500 संतांच्या दिंड्या पालख्या विठ्ठल नामाचा गजर करीत गोपाळपुरात दाखल झाल्या होत्या. सकाळी 9च्या सुमारास जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची, 9:30च्या सुमारास संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी गोपाळपुरात दाखल झाली. ज्ञानेश्वर महाराजांच्या तसेच तुकाराम महाराजांच्या पादुकांचं पूजन करण्यात आलं. मंदिराजवळ पालख्या विसावल्या होत्या. या पालख्यांसह संत सोपान काका, संत मुक्ताबाई, संत नामदेव महाराज, संत गोरोबा, संत एकनाथ महाराज, संत निवृत्तीनाथ, संत निळोबाराय, चांगवटेश्वर देवस्थान यांसह अन्य संतांच्या पालख्यांचं व दिंड्यांचं गोपाळपुरात आगमन झालं. तत्पूर्वी गोपाळपूर येथील श्रीकृष्ण मंदिरात पहाटे 2:30 वाजता प्रमुख विश्वस्तांच्या हस्ते पूजा करण्यात आली. पूजा झाल्यानंतर पहाटे 3:30 वाजता श्रीकृष्ण मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं करण्यात आलं. भाविकांनी मोठ्या श्रद्धेनं गोपाळकृष्णाचं दर्शन घेऊन मंदिराला प्रदक्षिणा घातली. तसेच एकमेकांना प्रेमाने लाह्यांचा काला भरवून गळाभेट घेतली. श्रीकृष्ण मंदिर समितीच्या वतीनं प्रसाद म्हणून लाह्यांच्या काल्याचं वाटप करण्यात आलं. गोपाळपूर ग्रामपंचायतच्या वतीनं ग्रामपंचायत अधिकारी ज्योती पाटील तसेच ग्रामपंचायत प्रशासकीय समिती यांनी पालख्यांचे व दिंड्यांचं स्वागत केलं. गोपाळपूर ग्रामपंचायतच्या वतीनं स्वच्छ पिण्याचं पाणी, विद्युत व्यवस्था, हिरकणी कक्ष, प्लॅस्टिक संकलन केंद्र, तात्पुरतं शौचालय, निवारा शेड, आरोग्य कक्ष आदी सुविधा वारकरी भाविकांसाठी उपलब्ध केल्या होत्या. यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीनं चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. न्यूज रिपोर्टर हनुमंत मस्तूद, आज 24 तास, माढा. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.